मनोज जरांगे पाटील की नवनाथ वाघमारे की लक्ष्मण हाके, नेमकं महाराष्ट्राचं वातावरण कोण बिघडवतंय? सध्या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पुन्हा एकदा उफाळताना दिसतोय. याला कारण ठरतंय दोन्ही बाजूनी होणारी नेत्यांची विधानं. मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर व्यंगात्मक आणि त्यांच्या दिसण्याहून मोठ्या प्रमाणात टीका केली. बावनकुळे, अरे बाप, मराठ्यांचा वाटोळ करतो प्राणी. तुम्ही ती बाहुबली पिक्चर बघितला ना? त्याच्यात एक कल्की आहे बघा, कल्की. यानंतर त्यांनी 29 ऑगस्टला आंदोलनाची देखील घोषणा केली आहे. तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांनी देखील 100 आमदारांना पाडण्याचं आव्हान देत चलो मुंबईचा नारा देत त्यांनी रॅलीची घोषणा केली आहे. त्याचं जाहीर आव्हान स्वीकारलं. तू 25 आमदारांचे काढून टाकव, तुझे 100 आमदार जर आम्ही नाही घरी बसवले तर या वातावरणात भडका उडाला तो नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे. ओबीसीच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसीच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसीच्या घरात घुसल्या. नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजातील महिला आणि लेकीन बाळाबद्दल अपशब्द वापरले आणि यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. जागोजागी त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार यासाठी निवेदनं देखील देण्यात आली. तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील त्यांच्याबद्दल तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त केला. तर सोलापुरात वाघमारेंना मारणाऱ्याबद्दल त्याला 10 लाखाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं. दुसऱ्या बाजूला नवनाथ वाघमारेंनी या प्रकारावर माफी मागितली असली तरी हा वाद थांबलेला नाहीये. गंगाधर काळकुटे यांच्यासारख्या आंदोलकांनी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला बबनराव तायवाडे यांनी कुणबी नोंदीवरून संभ्रम पसरवण्यात असल्याच्या अफवा देखील पसरत आहेत अशा स्वरूपाचा दावा केला आहे. एकंदरीतच आधी धोरणावर होणारी टीका आता वैयक्तिक आणि स्वतःला धमक्या देण्याबद्दल आणि लेकीबाळीपर्यंत बोलण्यापर्यंत येऊन पोहोचली आहे. यामुळे महाराष्ट्राचे वातावरण दिवसेंदिवस बिघडवत आहे आणि एकंदरीतच आता हे वक्तव्य आणि येत्या काळात होणारी आंदोलनं 29 ऑगस्टला मनोज जरांगेंचं आंदोलन तर लक्ष्मण हाकेंचं 1 सप्टेंबरला होणारं आंदोलन हे महाराष्ट्राच्या वातावरणात नक्की ढवळून निघणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं या वाढत्या वादाला नेमकं जबाबदार कोण आहे? कमेंट करून व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा.